श्री स्वामी समर्थ. बसप्पा नावाचा एक तेली मंगळवेढा येथे राहत होता. तो अत्यंत गरिबीत आपले दिवस काढत होता. एकदा तो जंगलात लाकडे आणायला गेला. तिथे फिरत असताना कंटकाची शय्या करून त्यावर एका दिगंबर साधूला झोपलेले त्याने पाहिले. तेव्हा ते महाराज साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्री होऊन तो त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी बायको कबाड कष्ट करून पोट भरत असे. नवरा वेळाच्या नादी लागला, कामधंदा काही करीत नाही म्हणून ती दुःखी होती. असा बराच काळ बसप्पा दररोज महाराजांची सेवा करत होता. शेवटी त्याची एकनिष्ठा पाहून महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांचे मनात आले. सूर्यास्त झाला त्याबरोबर एकदम जंगलात हजारो सर्प दिसू लागले. सगळीकडे सर्पच दिसत होते. हे दृश्य पाहून बसप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी लागला. तेव्हा त्याला अभयदान देऊन महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू या सर्पातून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे, घाबरू नको. हे शब्द ऐकून त्यांनी आपले वस्त्र एका सर्पावर टाकले व तो सर्प उचलून घेतला. त्याबरोबर बाकी सर्व रानातील सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा नंतर गावाकडे परतले. महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली की घरी जाऊन तुझ्या संसारात आनंदाने राहा. महाराजांना वंदन करून बसप्पा घरी गेला. नंतर गाठोडे सोडून पाहतो तो सर्पाऐवजी 52 कशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीत पडली. दोघेही नवरा बायको आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनात गेले. महाराज अक्कलकोट येथे आल्यावर बसप्पा प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनात तेथे येत असे. पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थच्या चमत्कारिक गोष्टीच्या भाग 1 आणि भाग 2चं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, ती पण नक्की बघा.